नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेते माधव अभ्यंकर यांनी नुकतीच आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात त्यांच्या पत्नीसह उपस्थिती लावली होती. तर मित्रांनो, आता माधव अभ्यंकर म्हणजे तुम्हाला कळलं नसेल, कारण त्यांची ओळख महाराष्ट्रामध्ये अण्णा नाईकांच्या रूपातच आहे. तर रात्रीस खेळ चाले या मालिकेमुळे माधव अभ्यंकर अण्णा नाईकांच्या रूपात घराघरामध्ये लोकप्रिय झाले आणि त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. रात्रीच खेळ चाले मालिकेतील त्यांची भूमिका इतकी गाजली की आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांना त्याच नावाने ओळखतं. तर मित्रांनो, त्यांनी त्यांची लव्ह स्टोरी सांगत म्हणाले की 2012ला आम्ही भेटलो. 2014 मध्ये आम्ही लग्न केलं. हे आमचं दोघांचंही दुसरं लग्न आहे. आमची एक कॉमन मैत्रीण आहे, तिने माझ्याबद्दल हिला सुचवलं होतं. त्या रेखा नाटक वगैरे काहीच बघायची नाही. मी कोण आहे, काय काम करतोय हे तिला काहीच माहित नव्हतं. त्यानंतर हळूहळू आम्ही संपर्कात आलो. फेसबुकवर मेसेज करून एकमेकांशी बोलत होतो. असं वर्षभर आमचं बोलणं सुरू होतं. मग एके दिवशी मी तिला म्हणलं की माझ्या नाटकाचा प्रयोग आहे, येशील का पाहायला? त्यानंतर ती नाटक पाहायला आली. पण तेव्हा जो माझा फेसबुकवरचा फोटो होता तो होता तरुणपणीचा. आणि त्यामुळे जेव्हा ती नाटकाला आली तेव्हा प्रत्यक्षात पाहिल्यानंतर ती माझ्या जवळ आलीच नाही. काका काकू मला भेटायला आले, पण ही मला लांबूनच बघत होती, असं अण्णा नाईकांनी सांगितलं. यापुढे ते असंही म्हणाले की यापुढे रेखा असं म्हणाले, म्हणजे त्यांच्या मिसेस, की मी पाहत होते कारण तीच व्यक्ती आहे का जिला मी फोटोमध्ये पाहिले, असा विचार माझ्या डोक्यात सुरू होता. बरं, या सगळ्यात आमचं एकमेकांशी आधीच सगळं बोलून झालं होतं. प्रॉमिस वगैरे सगळं आम्ही केलं होतं. सगळं काही ठरवलं होतं. मग आता मी नकार देऊच शकत नव्हते. पण तिने लगेच सगळं स्वीकारलं आणि 2014 मध्ये आमचं लग्न झालं. तिच्यामुळे मला संपूर्ण कुटुंब मिळालं. 2 मुली, 1 मुलगा, 1 सून, 2 जावई, 3 नाती, 2 नातू, असं माधव अभ्यंकरांनी संकर्षणशी संवाद साधताना सांगितलं. मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका.